नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अतिशय सोप्या कॅनव्हास पेंटिंग आयडियाज बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। कॅनव्हास पेंटिंगसाठी मी ही कॅनव्हास शीट्स घेतलेली आहेत। तुम्ही डायरेक्टली कॅनव्हास बोर्ड सुद्धा वापरू शकता। ही कॅनव्हास पेंटिंग आयडिया मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितली होती। आपण तीच आयडिया करणार आहोत, पण थोडीशी पद्धत त्याची बदलणार आहोत। आपण रँडम पेन्सिलनी लाईन्स काढणार आहोत आणि त्या लाईन्स एकमेकांना जोडून मध्ये जी गॅप तयार होते तर त्या प्रत्येक गॅपला, त्या प्रत्येक शेपला आपण वेगवेगळे कलर्स देणार आहोत। मागच्या वेळेस आपण रिथमॅटिक लाईन्सचा एक विशिष्ट पॅटर्न तयार केला होता। या आयडियामध्ये आपण रँडम पॅटर्न्स तयार केलेले आहेत। आपण व्हॅलेंटाईन स्पेशल कॅनव्हास पेंटिंग्स बघतोय आणि या पहिल्या कॅनव्हास पेंटिंग आयडियामध्ये मी सगळे रंग घेण्याचं कारण म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपलं आयुष्य हे सप्तरंगांनी भरून जातं असं आपण म्हणतो। म्हणजे हे कॅनव्हास पेंटिंग तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी एक कॉम्प्लिमेंट ठरू शकतं। त्यामुळे तुम्ही असं कलरफुल कॅनव्हास पेंटिंग गिफ्ट नक्कीच देऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा मी पर्पल कलर निवडलेला आहे, त्याच्यानंतर ऑरेंज कलर, त्यानंतर मी रेड कलर देतीये। त्याच्यानंतर डार्क ग्रीन कलर मी इकडे दिलेला आहे। यानंतर येलो कलर, आता मी ब्लू कलर मध्ये थोडासा व्हाईट कलर ऍड केलेला आहे आणि थोडीशी पेस्टल शेड तयार केलेली आहे। म्हणजे तुम्ही या प्रत्येक कलर मध्ये थोडासा व्हाईट कलर ऍड केलात तर त्याची लाईट शेड तयार होते। बेबी पिंक कलर मी तयार केलाय, त्यासाठी पण मी रेड मध्ये व्हाईट कलर मिक्स केला। तर आपलं आता पहिलं कॅनव्हास पेंटिंग तयार करून झालेलं आहे। हे सगळे रंग वाळेपर्यंत आपण दुसरं कॅनव्हास पेंटिंग तयार करूया। यानंतरची कॅनव्हास पेंटिंग आयडिया जी आहे तर ती अतिशय सोपी आहे, पण खूप छान आणि खूप सुंदर अशी ही आयडिया आहे। पहिल्यांदा सेंटरला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हार्ट काढून घ्यायचा आहे। हाफ हार्ट तुम्ही एका कागदावरती काढू शकता। फोल्ड केल्यानंतर कागद कट करायचा आणि आपल्याला परफेक्ट हार्ट शेप मिळतो। मी इकडे डायरेक्टली हार्ट शेप ड्रॉ केलेला आहे। त्याच्यानंतर मी अशा लाईन्स काढलेल्या आहेत हॉरिझॉन्टल। या हार्ट शेपच्या मागे अशा या लाईन्स मी काढणार आहे आणि आपल्याला रेड कलरचं ग्रेडेशन दाखवायचं आहे। मी सगळ्यात सुरुवातीला डायरेक्टली रेड कलर जो आहे तो मी दिलेला आहे। रेड कलर मध्येच आपल्याला थोड्या प्रमाणात व्हाईट कलर ऍड करत जायचंय आणि सगळ्यात शेवटी आपल्याला व्हाईट कलर तसाच ठेवायचा आहे। म्हणजे खूप सुंदर असं ग्रेडेशन तयार होतं। बऱ्यापैकी प्रयत्न करायचा आहे शेड वेगवेगळी आणण्याचा। अतिशय सोपी अशी ही आयडिया आहे। आता मगाचं जे आपलं पहिलं कॅनव्हास पेंटिंग आहे तर त्या प्रत्येक शेपला मी असा व्हाईट पेन वापरून आउटलाईन करणार आहे आणि हा जो हार्ट शेप आपण काढलेला आहे तर त्याला मी ब्लॅक स्केच पेननी अतिशय बारीक अशी आउटलाईन करणार आहे।
आणि आपल्या दोन्ही कॅनव्हास पेंटिंग आयडियाज तयार झालेल्या आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.